हॅलो एव्हरीवन, वेलकम अगेन आवर ऑनलाईन लेक्चर्स. आपला चॅप्टर सुरू केला आहे बघा आपण लास्ट लेक्चरला, सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता लास्ट लेक्चरला आपण ह्या चॅप्टरमध्ये एक्झॅक्टली ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचे कॅरेक्टर्स काय असतात हे आपण बघितलं. तसंच आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे ॲप्लिकेशन्स बघितले होते, हे बेसिक. आणि पुढं जाऊन आपण एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे असतात ते कसे रिप्रेझेंट केले जातात त्याचे वेगवेगळे आपण फॉर्म्स बघितले होते बघा. त्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला डॅश फॉर्म्युले बघितलेले, नंतर लेवी स्ट्रक्चर कसे रिप्रेझेंट करायचं ते बघितलं होतं. पुढं जाऊन आपण कंडेन्स फॉर्म्युले बघितले होते. ओके, मग बेसिक हे तुम्हाला 10th पण झालेलं आहे. ओके, आज आपण त्या चॅप्टरमधला पुढचा पार्ट बघणार आहोत, बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युला. ओके, बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला आज आपल्याला बघायचं आहे. हे सुद्धा तुम्हाला 10वीमध्ये ह्याचा थोडा रेफरन्स आलेला होता. तर बघा मुलांना, बॉन्ड लाईन फॉर्म्युला त्याला झिगझॅग फॉर्म्युला असं म्हटलं जातं. तर एक्झॅक्टली हे बॉन्ड लाईन फॉर्म्युले म्हणजे काय असतात, तर ह्याच्यामध्ये जे तुमचं कार्बन आणि हायड्रोजन ॲटम असतात ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमधले, त्यांना लिहिलं जात नाही. त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन डिनोट केले जात नाहीत. तर तिथं काय केलं जातं बघा, झिगझॅग लाईन्स आर यूज्ड. त्याच्यामध्ये झिगझॅग लाईन वापरल्या जातात. ओके, मग झिगझॅग तुम्हा सगळ्यांना माहीत असेल. झिगझॅग जनरली आपण कसं रिप्रेझेंट करतो, झिगझॅग ह्या फॉर्ममध्ये अशा टाईपच्या लाईन्स यूज केल्या जातात. झिगझॅगमध्ये अशा टाईपच्या लाईन्स यूज केल्या जातात. आता ह्या ज्या झिगझॅग लाईन असतात ह्याच्यामधले जे टर्मिनल एंड्स असतात तुमचे, त्या टर्मिनल एंडला तुमचे मिथिल ग्रुप असतात. ओके, मिथिल ग्रुप आपल्याला माहिती आहे. हाऊ दी मिथिल ग्रुप्स आर रिप्रेझेंटेड, दे आर रिप्रेझेंटेड बाय डॅश CH3. आता हा मिथिल ग्रुप आहे. मिथिल ग्रुप कसे तयार होतात बघा मुलांना, तुम्हाला मिथेन माहिती आहे सगळ्यांना. मिथेनमध्ये कंडिशन कशी असते, CH4, म्हणजे मिथेनकडे हायड्रोजन किती असतात, 4 हायड्रोजन्स आर देअर. आणि ह्या 4 हायड्रोजनपैकी जर समजा एखादा हायड्रोजन निघून गेला तिथनं, तर निघून गेल्यानंतर तुमचं स्ट्रक्चर कसं तयार होतं, ही फ्री व्हॅलन्सी राहते त्या कार्बनची आणि त्याला असणारे हे बाकीचे 3 हायड्रोजन. नाव दिस इज अ मिथिल. मग झिगझॅग फॉर्म्युले जे असतात किंवा बॉन्डलाईन फॉर्म्युले जे असतात त्याच्यामध्ये जे टर्मिनल्स असतात, म्हणजे टोक जे असतं त्या झिगझॅगचं, ओके, हे कळतं आहे तुम्हाला. झिगझॅग असे रिप्रेझेंट केले जातात. मग हे जे तुमचे टर्मिनल एंड आहेत त्या टर्मिनलला तुमचा ग्रुप कुठला असतो, हा ग्रुप असतो नेहमी, लक्षात ठेवा. मग आता आपण त्याचे एक्झाम्पल्स बघूया. आता साधं पहिलं एक्झाम्पल आहे तुमचं प्रोपेन. आपल्याला माहिती आहे प्रोपेन म्हटल्यानंतर कार्बन किती असणार, 1 2 1 3 कार्बन्स आर देअर. म्हणजे ऑलरेडी इथं टर्मिनलला तुमचा कुठला ग्रुप आला आहे बघा, CH3. आता ह्याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला कसा येणार, तर बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये मी काय सांगितलं की तिथं कार्बन आणि हायड्रोजन दाखवले जात नाहीत, फक्त झिगझॅग रिप्रेझेंट केलं जातं. आता ह्याच्यामध्ये कार्बन किती आहेत, तर 3 कार्बन आहेत. मग 3 कार्बन जर डिनोट केले तर त्याचा झिगझॅग कसा येणार, कार्बन नंबर इथं असणार तुमचा 1, कार्बन नंबर 2 आणि हा कार्बन नंबर 3. आता इथं मी CH3 हे लिहिलेलं आहे. हे पहिलं एक्झाम्पल आहे, तुम्हाला समजावं म्हणून मी घेते. आता हे झिगझॅग फॉर्ममध्ये हा पहिला कार्बन CH3, हा मिडल कार्बन आणि हा तिसरा कार्बन तुमचा. ओके, एक्झॅक्टली जर इथं बघितलं तर टर्मिनलला ग्रुप कुठले आलेत बघा, तुमचे मिथिल ग्रुप दिसते तुम्हाला. हे एक्झॅक्टली समजावं म्हणून. पण प्रोपेनचा जो बॉन्डलाईन फॉर्म्युला असणार आहे तो तुमचा कसा असणार आहे, ह्या फॉर्ममध्ये. एवढाच हा त्याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला असेल. समजते. अशा पद्धतीनं आपण पुढचे हायड्रोकार्बन्स घेऊन त्याचे स्ट्रक्चर पण ड्रॉ करू शकतो. समजा मी इथिल अल्कोहोल घेतलं, इथॅनॉल. पुढचं एक्झाम्पल आपलं बघा काय दिलं, इथॅनॉल. ज्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, C2H5OH. किंवा ह्या C2H5OHला अजून कसं लिहिता येईल, हा कंडेन्स फॉर्म आहे, ह्याला असं लिहिलं तरी चालेल, CH3CH2 अँड OH. हे इथेनॉल आहे. आता बघा तुम्हाला काय दिसतंय, 2 कार्बन आहेत आणि एक हायड्रॉक्झिल ग्रुप आहे तुमचा OH. मग आपण झिगझॅग फॉर्म्युला ह्याचा जेव्हा ड्रॉ करणार तेव्हा सेम प्रोपेनसारखाच येणार. ओके, CH3CH2 आणि ह्या कार्बनला तुमचा पुढं OH तुमचा अटॅच असणार आहे. म्हणजे हा टर्मिनलला तुमचा ग्रुप कुठला आला, CH3, मिडल तुमचा हा CH2 असणार आणि OH. म्हणजे ह्याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला ह्या पद्धतीनं हा एवढाच येईल. क्लिअर वन, सिम्पल, कळालं असेल अशा अपेक्षा. पुढचं एक्झाम्पल बघा, सेम ब्युटेन आहे. आता ब्युटेन म्हटल्यानंतर कार्बन किती असतात बघा, 4 कार्बन्स आर देअर आणि हायड्रोजन तुमचे 10 येणार. ओके, तुम्हाला अल्केन्स 10वीला झालेले आहेत.
हायड्रोकार्बन्समध्ये. अल्केन जनरली रिप्रेझेंट करताना आपण त्याचा फॉर्म्युला काय लिहितो बघा, जनरल रिप्रेझेंटेशन CnH2n+2 हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. जे कार्बन नंबर त्याच्या दुप्पट हायड्रोजन असतात आणि त्याच्यामध्ये 2 अजून ॲड केले जातात. ब्युटेनचा फॉर्म्युला कसा आला असेल कळालं. कार्बन 4 आहेत म्हटल्यानंतर हायड्रोजन तुमचे दुप्पट 8 येणार आणि 8मध्ये अजून हे +2 केलं तर हायड्रोजन तुमचे झाले 10. समजते. त्यामुळे हा ब्युटेनचा फॉर्म्युला. आता ब्युटेनचं स्ट्रक्चर कसं येईल बघा, 1 2 3 and 4 कार्बन्स आर देअर आणि टोटल 10 हायड्रोजन बघा. पहिल्या कार्बनला 3, नंतरचे 2, हे 2 आणि शेवटचे हे 3. आता हे ब्युटेनचं कंडेन्स फॉर्ममधलं स्ट्रक्चर आपण लिहिलं. त्याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला कसा येणार, 4 कार्बन आहेत, 4 झिगझॅग फॉर्ममध्ये कार्बन ड्रॉ करून घ्यायचे. 1 2 3 and 4 सिम्पल 1. हा कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, 3 आणि 4. आता टर्मिनल ग्रुप बघा. टर्मिनलला इथं जो तुमचा कार्बन असणार आहे हा कार्बन म्हणजे हे CH3 आणि शेवटचा टर्मिनल इथं तुमचा CH3 आले का बघा. तुमचे शेवटी मिथिल ग्रुप येतात. आपण म्हणलं होतं ना टर्मिनलला मिथिल ग्रुप असतात. ब्युटेनमध्ये टर्मिनलला तुमचे हे CH3 2 ग्रुप आले. हा मिथेनचा कंडेन्स किंवा झिगझॅग फॉर्म्युला किंवा बॉन्डलाईन फॉर्म्युला असं कन्सिडर केलं जातं. तुम्ही पेंटेन पण घेऊ शकता. पेंटेनमध्ये एक्झॅक्टली तुमचे 5 कार्बन. पुढं एक्झाम्पल आहे पेंटेनचं. आता समजा पुढं जाऊन जर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड असेल तर कंडिशन कशी येणार. ओके, ब्युटीनचं एक्झाम्पल दिलं. एक्झॅक्टली ब्युटीन 1 ब्युटीन पण असतं, 2 ब्युटीन पण असतं. डिपेंड्स अपॉन दी पोझिशन ऑफ डबल बॉन्ड. ओके, ब्युटीन जर घेतलं तर ब्युटीनमध्ये एंडेड बाय काय बघा, ENE म्हणजे हे अल्कीन आहे, म्हणजे इथं डबल बॉन्डेड कॅरेक्टर येणार. ब्यूट 2ENE किंवा 2 ब्युटीन आहे. आता स्ट्रक्चर बघा कसं आहे. कार्बन किती आहेत, 1 2 3 and 4. टोटल 4 कार्बन्स आर देअर आणि 2 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याला ह्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे. म्हणजे 4 कार्बनचा झिगझॅग कसा येणार, मगाशी आला आहे सेम त्या टाईपमध्ये 1 2 3 and 4. बट कंडिशन काय बघा, 2 नंबरला तुमचा डबल बॉन्ड आहे. मग इथं जर मी 1 नंबर दिला 2 3 and 4, 2 आणि 3 नंबरच्या मध्ये काय येणार तुमचा डबल बॉन्ड येणार. म्हणजे हे अशा टाईपचे स्ट्रक्चर जर अल्कीन असतील तर डबल बॉन्ड येईल. काही काही वेळेला अल्काईन पण असतात. तर अल्काईन असतील तर मग कंडिशन काय येणार तुमची ट्रिपल बॉन्डची येणार. म्हणजे सपोज ट्रिपल बॉन्डेड कॅरेक्टर असेल तर झिगझॅग मॅनरमध्ये ट्रिपल बॉन्ड डिनोट करताना मग समजा स्ट्रक्चर असं असेल, ह्या फॉर्मशी रिलेटेड ट्रिपल बॉन्डेड स्ट्रक्चर तुमचं असं राहील. समजते. असे एक्झाम्पल तुमचे राहतात. मग तसंच त्याच पद्धतीचं पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. पेंटेन. पेंटेन कार्बन 5, 1 2 3 4 and 5 कार्बन्स आर देअर. आता ह्या पेंटेनचं पण झिगझॅग स्ट्रक्चर कसं येणार बघा, 1 2 3 4 and 5. टर्मिनल पोझिशनला तुमचा CH3 आणि ह्या टर्मिनलला हा CH3 येणार. इट इज क्लिअर. हे सिम्पल एक्झाम्पल झाले. फंक्शनल ग्रुपच्या बाबतीत मग अशा आपण इथेनॉल बघितलं होता. तसंच पुढचं स्ट्रक्चर समजा अल्डिहाइड असेल किंवा कुठलाही फायनल टर्मिनल एंड असेल. अल्डिहाइड दिले तुम्हाला इथं. एका टर्मिनलला अल्डिहाइड असणार, एका टर्मिनलला तुमचा हा CH3 असणार आणि मधले 2 डिस्टिंग्विश युनिट जे आहेत ते CH2. म्हणजे हे स्ट्रक्चर लक्षात आलं असेल. इथं CH3 असणार, इथं CH2 असणार, इथं CH2 असणार आणि फायनली हा CHO. अशा पद्धतीनं झिगझॅग फॉर्म्युले ड्रॉ केले जातात. ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स बऱ्यापैकी विचारले जातात. समजते तुम्हाला. तुम्हाला फॉर्म्युला दिलेला असेल किंवा स्ट्रक्चर दिलेलं असतं आणि त्याचं बॉन्डलाईन फॉर्म्युला ड्रॉ करा म्हणतात, किंवा काय काय वेळेला बॉन्डलाईन फॉर्म्युला दिलेला असतो आणि मग ह्या स्ट्रक्चरचं नेम काय आहे हे फाइंड आउट करा, असं हे क्वेश्चन असतो. ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यावरती तुम्हाला CET घ्या किंवा नीट घ्या, JEE घ्या, याच्यामध्ये सुद्धा अशा टाईपचे बॉन्डलाईन फॉर्म्युले विचारलेले असतात. मॅक्झिमम प्रॅक्टिस जेवढं कराल तेवढं हे लक्षात राहील. त्याच पद्धतीनं आजचा आपला पुढचा पॉईंट आहे बघा चॅप्टरमधला, वेज फॉर्म्युला. आता वेज फॉर्म्युले जे आहेत, वेज फॉर्म्युले पण सोपे असतात. तुमचा मोलेक्यूल जर तुम्हाला 3D व्ह्यूमध्ये कसा दिसतो हे बघायचं असेल तर त्याच्यासाठी वेज फॉर्म्युले यूज केले जातात. आता वेज फॉर्म्युले म्हणजे नेमकं काय असतं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लाईन्स यूज केलेले असतात. लाईन्समध्ये मग सॉलिड लाईन असतात किंवा डॅश लाईन असतात किंवा सिम्पल सॉलिड अशा स्ट्रेट लाईनमध्ये तो फॉर्म्युला रिप्रेझेंट केलेला असतो. तर बघा मुलांनो, इथं मिथेन मोलेक्यूल घेतला CH4. मिथेन आपल्याला माहिती आहे जनरली आपण डिनोट कसा करतो CH4, किंवा डॅश स्ट्रक्चरमध्ये आपण कसं लिहितो असं लिहितो CH4.
4. समजते? मग हाच फॉर्म्युला जर वेज फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करायचा असेल तर काय केलं जातं, तर समजा 3D व्ह्यूनं हा मोलेक्यूल आपल्याला बघायचा आहे, तर समजा पेपर एक कन्सिडर केला आणि त्या पेपरवरती हा CH4 ठेवलेला आहे असं कन्सिडर करा. ओके, ठेवल्यानंतर त्या प्लेनमधून जर लाईन आपण ड्रॉ केल्या तर पेपरच्या अबाव, बिलो आणि पेपरच्या साईडला त्या लाईन कशा डिनोट करायच्या, तर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. आता ही तर जी सॉलिड लाईन दिसते तुम्हाला, तर हा जो कार्बन आणि हायड्रोजनमध्ये असणारा हा जो सॉलिड लाईनमध्ये दाखवलेला डार्क बॉन्ड जो आहे त्याला कन्सिडर काय केलं जातं, प्रोजेक्टिंग अबाव दी पेपर. म्हणजे समजा पेपर कन्सिडर केला, दिस इज अ पेपर, आणि मध्ये तुमचा समजा हा कार्बन आहे, तर ह्या फॉर्ममध्ये वरती एक बॉन्ड असणार तुमचा, खाली एक बॉन्ड असेल साईडला आणि ह्या साईडला, अशा फॉर्ममध्ये तुमचे बॉन्ड राहणार आहेत. क्लिअर? मग अबाव दी पेपर असतो तो जनरली सॉलिड लाईननं दाखवला जातो. बिलो दी पेपर म्हणजे पेपरच्या जर खाली असा बॉन्ड असेल तर तो डॅश लाईननं डिनोट केला जातो. आणि जे प्लेन ऑफ दी पेपर म्हणजे पेपरवरती जे बॉन्ड असतात ते डॅश लाईननं असे डिनोट केले जातात. अशा पद्धतीनं वेज फॉर्म्युले यूज केले जातात एखादा मोलेक्यूल डिनोट जर करायचा असेल तर. सिम्पल वन, मिथेनचं एक्झाम्पल आपण बघितलं. अशा पद्धतीनं आपण इथेन घेऊ शकतो, प्रोपेन घेऊ शकतो, बरेचसे एक्झाम्पल याच्यामध्ये कॅरी करता येते. नेक्स्ट वे फॉर दी रिप्रेझेंटेशन इज फिशर प्रोजेक्शन और क्रॉस फॉर्म्युला. आता हे जे फिशर फॉर्म्युले आहेत बघा, ते फिशर फॉर्म्युले तुम्हाला 12th सुद्धा उपयोगी येणार आहेत. आपल्याला बायोमोलेक्युल्स हा चॅप्टर शिकायचा आहे, त्याच्यामध्ये फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले तुम्हाला येतील. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये काय केलं जातं, लाईन्स यूज केल्या जातात, व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल. म्हणजे जनरली अशा क्रॉस लाईन यूज केल्या जातात. फिशर प्रोजेक्शनलाच क्रॉस फॉर्म्युला असं पण म्हटलं जातं. व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल लाईन ज्या यूज केल्या जातात त्यामध्ये काय होतं की ज्या व्हर्टिकल लाईन असतात ना, त्या व्हर्टिकल लाईनवरती काय असतात, तुमचे कार्बन दाखवले जातात. आणि होरिझॉन्टल लाईन जेव्हा एकामेकाला क्रॉस, म्हणजे ही अशी लाईन आहे आणि ही क्रॉस झाल्यानंतर जिथं क्रॉस होते त्या पोझिशनला सुद्धा तुमचा कार्बन असतो. आणि हे जे टर्मिनल आहेत होरिझॉन्टल लाईनवरचे, तिकडं मग तुमचे सबस्टिट्यूटिंग युनिट जे काय असतील ते डिनोट केले जातात. बट व्हर्टिकल लाईनवरती नेहमी काय असतात, लक्षात ठेवा, कार्बन असतात. म्हणजे टर्मिनल जे असणार आहे तिथे तुमचे कार्बन असणार आहेत. एक्झाम्पल बघूया आपण. तुमचा हा मोलेक्यूल दिला इथं, आता इथं कार्बोक्झायलिक ग्रुप आहे, इथं मिथिल ग्रुप आहे. बघा मी काय सांगितलं की व्हर्टिकल लाईनवरती कार्बन डिनोट केले असतात. कार्बोक्झायलिक ग्रुपमधला हा एका टर्मिनलला कार्बन, मिथिल ग्रुपचा एक कार्बन, आणि जिथं ही क्रॉस झाली आहे लाईन ना, इथं सुद्धा तुमचा काय असणार आहे बघा, कार्बन असणार आहे. आणि रिमेनिंग जे सबस्टिट्युएंट असतात ते कुठं असतात म्हटलं मी, होरिझॉन्टल लाईनवरती असतात. समजते? त्याचंच कन्वर्जन वेज फॉर्म्युलामध्ये पुढं केलेलं बघायला मिळतं. आता हे सॉलिड लाईन म्हणजे मी काय सांगितलं, हे अबाव दी प्लेन आहेत, आणि ह्या डॅश लाईननं जे कार्बोक्झायलिक ग्रुप आणि हा जो तुमचा मिथिल ग्रुप दाखवला आहे हा तुमचा बिलो दी प्लेन असणाऱ्या लाईन असणार आहे. तसंच फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. व्हर्टिकल लाईनवरती कार्बन बघा किती घेतले जातात, 1. मी काय सांगितलं, जिथं क्रॉस होतो तिथं एक कार्बन, इथं एक कार्बन असेल, इथं एक कार्बन असेल, आणि टर्मिनलला एक कार्बन असणार आहे. म्हणजे हे व्हर्टिकल लाईनवरती तुमचे टोटल 4 कार्बन आहे. आणि क्रॉस झाल्यानंतर हायड्रॉक्झिल ग्रुप जे आहेत ते OH, OH आणि H आणि H. वेज फॉर्म्युलामध्ये कन्वर्जन कसं येणार, सॉलिड लाईननं हे डिनोट केलेले तुमचे अबाव दी प्लेन असणारे ग्रुप आहेत आणि हे बिलो दी प्लेन असणारे तुमचे ग्रुप असणार आहेत. क्लिअर स्टुडंट्स? इथपर्यंतचा पार्ट कळाला असेल अशी अपेक्षा आहे. वेज फॉर्म्युला, फिशर फॉर्म्युला आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपण बघितला. शेवटचे 2 फॉर्म्युले आहेत मोलेक्यूल रिप्रेझेंट करायचे. त्याच्यामध्ये फॉर्म्युला पुढचा आहे बघा, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. स्टेरिओ केमिस्ट्री ही केमिस्ट्रीमधली एक ब्रांच येते. ओके, स्टेरिओ केमिस्ट्री. आता ह्या स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये काय केलं जातं, तर 3D व्ह्यूनं मोलेक्यूल स्टडी केले जातात. 3 डायमेन्शनमध्ये कसे दिसतात त्याच्यामध्ये न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि पुढे येणारा तुमचा सॉहर्स फॉर्म्युला जास्तीत जास्त यूज केला जातो. आता न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कंडिशन काय असते बघा, तिथं फ्रंट कार्बन आणि रियर कार्बन ह्या कन्सेप्ट असतात. फ्रंट आणि रियर. ओके, फ्रंट म्हणजे समजते पुढचा आणि रियर म्हणजे एक्झॅक्टली पाठीमागचा कार्बन, हे रिप्रेझेंट केलेले असतात बाय व्हिज्युअलायझिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. म्हणजे नॉर्मल आपलं इथेनचं स्ट्रक्चर कसं येतं बघा, सी सिंगल बॉन्ड आणि त्याला 3, ह्याला 3 आणि ह्याला 3 हायड्रोजन, हे नॉर्मली दिसतं. पण हे व्हिज्युअलाइज केलं जातं. व्हिज्युअलाइज करताना कसं कन्सिडर केलं जातं, एक पुढं कार्बन आहे आणि एक मागं कार्बन आहे असं कन्सिडर केलं जातं. आणि न्यूमनमध्ये जेव्हा हे स्ट्रक्चर ड्रॉ केलं जातं तेव्हा काय केलं जातं, कार्बन दाखवताना सर्कलचा यूज केला जातो.
कार्बन दाखवताना सर्कल वापरले जातात आणि रिमेनिंग ज्या आहेत एंटिटी त्या मग त्या सर्कलला बॉन्डच्या फॉर्ममध्ये दाखवल्या जातात. आणि त्या दाखवत असताना कसं कन्सिडर केलं जातं, जणू काय हे सर्कल आहे आणि त्या सर्कलमध्ये जे स्पोक असतात, म्हणजे तुम्हाला जर सायकलचं चाक बघितलं किंवा कुठलंही व्हील आपण बघितलं तर त्याच्यामध्ये स्पोक्स असतात, त्या स्पोक्ससारखं हे स्ट्रक्चर दिसतंय असं व्हिज्युअलाइज केलं जातं. बघूया आपण एक्झाम्पल, मग तुम्हाला कळेल. टेक अ एक्झाम्पल ऑफ इथेन. आता इथेनचं स्ट्रक्चर तुम्हाला न्यूमन फॉर्म्युल्यामध्ये कसं दिसणार, तर असं दिसेल. आता हे कसं बघा, सर्कलच्या फॉर्ममध्ये मी काय सांगितलं की कार्बन आहे, म्हणजे हा तुमचा एक्झॅक्टली पुढचा कार्बन आहे, ह्याच्या एक्झॅक्टली मागं दुसरा कार्बन असणार, ह्याच्यामध्ये बॉन्ड असणार आहे. पण हे दाखवताना कसं दाखवलं आहे बघा, सर्कलच्या फॉर्ममध्ये, म्हणजे फ्रंट कार्बन आणि त्याच्या पाठीमागचा कार्बन. समजते. आता ह्या सर्कलमध्ये हा जो मधला डॉट तुमचा दिसतोय ना, इथं ते तर कार्बन असणार आहेत. क्लिअर. पण ह्या सर्कलमध्ये आणि राहिलेले आता प्रत्येक कार्बनला किती हायड्रोजन आहेत, तर ह्या पुढच्या कार्बनला 3, म्हणजे जनरल फॉर्म्युला तुम्हाला आहे CH3 अँड CH3. पहिल्या कार्बनला, पुढच्या कार्बनला 3 हायड्रोजन आहेत, मागच्या कार्बनला पण तुमचे 3 हायड्रोजन इथं असणार आहेत. त्याच पद्धतीनं हा जर पुढचा कार्बन कन्सिडर केला तर ह्याचे 1, 2 अँड 3 हे कार्बन हायड्रोजन आणि एक्झॅक्टली ह्या सर्कलमध्ये मागचा कार्बन जर कन्सिडर केला तर ह्याचे असणारे हे मग 1, 2 अँड 3 हे कार्बन. हे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता हे कन्फर्मेशन जर कन्सिडर केलं तर हे इक्लिप्समध्ये जातं. इक्लिप्स आणि स्टॅगर्ड असे 2 कन्फर्मेशन ह्याच्यामध्ये येतात. म्हणजे पुढचा कार्बन एक्झॅक्टली मागं झाकत असेल, म्हणजे हे असं कंडिशन असेल, कार्बनला कार्बन एक्झॅक्टली ओव्हरलॅप झाला तर ह्या पुढच्या हायड्रोजनला मागच्या हायड्रोजन इक्लिप्स म्हणजे झाकले जातात. काय काय वेळेला समजा ह्या बॉन्डला जर मधल्या आपण रोटेट केल्यानंतर हायड्रोजनची पोझिशन बदलते आणि स्टॅगर्ड म्हणजे ते एकामेकाला झाकत नाहीत. वी कॅन सी देम. कार्बन आपल्याला दिसणार नाहीत पण हायड्रोजन पाठीमागच्या एकामेकाला न झाकलेले दिसतील, तेव्हा हे कन्फर्मेशन असं राहतं, स्टॅगर्ड फॉर्मशी रिलेटेड. अशा पद्धतीनं न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युले यूज केले जातात एखादा मोलेक्यूल तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल तर. आणि शेवटचा रिप्रेझेंटेशनचा वे आहे बघा, सॉहर्स फॉर्म्युला किंवा त्याला एंड्रियॉन किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये पण सिम्पल कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये कार्बनमधला जो बॉन्ड आहे तो रिप्रेझेंट करताना स्लँटिंग लाईननं रिप्रेझेंट केला जातो, म्हणजे सिम्पल अशा लाईनच्या फॉर्ममध्ये त्याला रिप्रेझेंट केलं जातं. त्याच्यामध्ये अप्पर एंड आणि लोअर एंड, वरचा आणि पाठीमागचा एंड असं कार्बनला कन्सिडर केलं जातं बघा. आता त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे तुमचे स्ट्रक्चर आहेत इथंसुद्धा घेत असताना एक्झाम्पल तुमचं इथेनचंच बघूया आपण. इथेनमध्ये हाऊ मेनी कार्बन्स आर देअर, 2 कार्बन्स आर देअर. हा पहिला कार्बन म्हणजे फ्रंट आणि बॅकचं जर अप्पर आणि लोअर, अप्पर कार्बन हे त्याचे 3 हायड्रोजन, या लोअर कार्बन हे त्याचे 3 हायड्रोजन. ह्या फॉर्मशी रिलेटेड सॉर्स फॉर्म्युल्यामध्ये इथेनचं स्ट्रक्चर येईल. ते स्ट्रक्चर जर समजा कार्बनचं ह्या बॉन्डचं रोटेशन घेतलं तर हायड्रोजनची पोझिशन चेंज झाल्यानंतर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे एकंदरीत इथंपर्यंतचा पार्ट जर आपण कन्सिडर केला तर आपण ह्याच्यामध्ये काय बघितलं बघा, पर्टिक्युलरली मोलेक्यूल कसे रिप्रेझेंट करायचे त्याच्यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आपण बघितल्या. मग आपण सॉर्स फॉर्म्युला बघितला, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला असेल आपला, किंवा तुमचा सिम्पल बॉन्ड लाईन फॉर्म्युला असेल, किंवा तुमचा वेज फॉर्म्युला असेल, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असेल. हे सगळे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला मॅक्झिमम पद्धतीनं विचारले जाऊ शकतात. जास्तीत जास्त एक्झाम्पलचा सराव करा. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत, तुम्ही ते टॅली करून बघू शकता. क्लिअर स्टुडंट्स. नेक्स्ट लेक्चरला मग आपण याच्या पुढचा पार्ट बघूया. थँक्यू.